टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। किती कोटी केली असेल? असं आहे, कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला याचं बॅरोमीटर जे आहे मोजमाप ही निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये कळेल ना खरोखरच कोण पुढे जात आहे कोण मागे राहत आहे. असं आहे ना की ही पॉलिसी आहे उत्पन्न वाढवण्यासाठी. वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज ज्या आहेत सर्वसंमतीने घेतात. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शासनाचा खर्च वाढतो आहे. अजून वेगवेगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे यांचे त्यांचे सगळे पैसे द्यायचे आहेत. आता शासन हा पैसा जो आहे तुमच्या टॅक्समधूनच गोळा करतं ना. आणि मागच्या वर्षापासून हा जो खर्च वाढलेला आहे त्याला जर त्याची मिळून हे हातमिळवणी करायची असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागतील तरच ते पैसे येतील. आणि ते पैसे आले तरच मागचे जे काही मग लाडकी बहीण योजना असेल किंवा मग शिवभोजन असेल किंवा मग सारथी बार्टी महाज्योती या सगळ्यांना जे आहे विद्यार्थ्यांना पैसे द्यायचे असतील शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील हे सगळे जे आहेत कधी येतील. खर्च तर हा होतो आहे पण इन्कम तर वाढलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला असेल अर्थात अजितदादा त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्या खात्याचा कारभारच जो आहे हा टॅक्स जास्तीत जास्त गोळा करणं आणि लोकांना खर्चायला देणे ते पैसे. त्याप्रमाणे ते अध्यक्ष होणं हे स्वाभाविक आहे. पण तिथे सर्व ज्या इतर पक्षाचे सुद्धा लोक आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळणार आहे त्याच्यात. भाजपसुद्धा जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे वर्ष 2 वर्षानंतर जे आहे हे अध्यक्ष वगैरे बदलणं वगैरे अगदी नड्डा साहेबांनासुद्धा बदलण्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकतो आहे ठराविक एक वेळ झाला. तसं प्रत्येक पक्षाचं आहे ना वेगवेगळ्या लोकांना संधी देत असतात. आता जयंत पाटीलसुद्धा म्हणतात की मला तर 7 वर्ष झाले तर इतरांना आपण संधी देऊया म्हणून त्यांनी जी आहे ती जागा खाली केली असेल. असं आहे की ज्या वेळेला एखादा मोठा खर्च आपल्या घरामध्ये वाढतो त्या नेहमीचे जे आपले इतर खर्च जे आहेत ते आपण थोडंसं मागे पुढे करतो सगळ्यांना पैसे मिळणार. आणि लाडक्या बहिणींचे पैसेसुद्धा लाडक्या भावांच्या घरातही एका अर्थाने गेलेत की नाही का ते आमच्या बहिणी सगळे पैसे घेऊन बाहेर उडून तर नाही टाकत त्या बिचाऱ्या घरामध्येच वापरणार ना. असं काय करताय ते लपवायचं काय. 44 1-2 हजार कोटी रुपये की 500 कोटी रुपये बाजूला झाले नाही एकाच वेळेला झाले तर ठीक आहे. दरवर्षी सर 44-45 हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी तर इतर खर्चांवर जे आहे ताण येणारच आहे. तुमच्या घरामध्ये सुद्धा जर तुमचं एक विशिष्ट उत्पन्न आहे का 30,000 का 40,000 रुपये आणि 1-2 20 हजाराचा काय दुसरा एक फटका बसला काय आजारपणाचा आहे लग्नाचा आहे शिक्षणाचा आहे काय असेल तर आपण इतर खर्चाच्या बाबतीमध्ये मागे पुढे करतोच ना. उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेची खासदारकी मिळाली. चांगली गोष्ट आहे ना. अभिनंदन त्यांचं मनापासून. त्यासाठी जे त्यांनी आपलं संपूर्ण कौशल्य जे आहे वकिलीचं पणाला लावलेलं आहे. कसाबसारखी केस असेल किंवा दुसरी कुठली केस असेल ती पूर्णपणे अतिशय यशस्वीरित्या ते लढले आहे. आणि ज्या वेळेला असे काही प्रकार घडतात खुणाचे याचे त्याचे अत्याचार तेव्हा पब्लिकमधून डिमांड येते की आम्हाला हे वकील पाहिजे. एवढा विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे. जे बीडमध्ये जे हत्या घडली बीड हत्याकांड. बीडचे काय झालं त्याचं तर त्याचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती. त्याचा काही परिणाम होईल का जर कधी ते खासदार. अनेक लोक जे आहेत खासदार होतात पण त्यांच्या वकील चालूच असतात ना. त्यांचे उद्योगधंदे चालूच असतात. अनेक सिने स्टार तिकडे गेलेले आहेत सिनेमामध्ये काम करतच असतात. राम जेठमलानीसारखे मोठे मोठे वकील तिथे जातात. बाहेर जे आहेत ते वकिली करतच होते. त्यांच्या वकिलाला कुठलाही बाध नाही. आता शिळ्याकडेला ऊत आणण्यासाठी काय कारण आहे का तुम्हाला हां तर तुमची इच्छा आहे मी बघतो लोक काय म्हणाले जर येवल्याचे किंवा जावा तर जाऊ जरा विचारून पाहतो सगळ्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव